95 निरूपण. आपला विषय सुरू करायच्या आधी हे रचांड काय नवीन दाखवायला पाहिजे. विनोदानं म्हणायचं म्हणजे मला वाटलं की आता उच्च आसनावर बसावं म्हणून खुर्ची येते, आणि खुर्चीला काय महत्व आहे आपल्याला माहिती आहे ना, नाही का? हो, खुर्चीवरून उतरला की उतरला. मला खाली बसणं शक्य नाही तासभर म्हणून ही खुर्ची घेतलेली आहे. बाकी खुर्ची मला उच्चासन नाही आहे. असं आहे, संस्कृतामध्ये एक वचन आहे ते मला लागू पडत आहे. खाली बसण्यापेक्षा चौरंगावरचं आसन, चौरंगापेक्षा खुर्चीवरचं आसन आहे, होय ना, उच्चासन आहे. पण संस्कृतामध्ये एक असं सुभाषित आहे, प्रासाद शिखर स्तूपी काक किम गरुडायते. त्याचा अर्थ असा आहे की प्रासाद म्हणजे राजवाडा, राजवाड्याचं शिखर म्हणजे इतर घरापेक्षा उंच शिखर, ते राजवाड्यात सुद्धा उंच शिखर. तिथेच एखादा कावळा जाऊन बसला तर त्याला गरुडाची योग्यता येईल का? काका किम गरुडा येते ते नाही. तेव्हा मी जरी खुर्चीवर बसलो तरी खुर्चीवर बसण्याची जी खरी योग्यता आहे ती माझी नाही. असो, आपला विषय काय चाललाय तिकडे लक्ष द्या. खरं म्हणजे हे माझं नित्याचं आसन आहे. इथे प्रोफेसर अंगात शिरणार मग खुर्चीवर बसला की. होय, आणि आपला विषय सध्या तोच चालू आहे बा. पण आता संपत आलाय, तो थोडाच राहिलाय. एकच यज्ञाचं रूपक आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. ते झालं की मग आपण पृथ्वी तळावर येतोय जणू काय. असं आहे. काय आहे, आपण जेव्हा विश्वाचा विचार करतो आहे ना, जे किम ब्रह्म किम अध्यात्म, हा विचार माणसाला करावाच लागेल. किंबहुना आपल्याला आठवतं ना, पलीकडच्या रविवारी मी आपल्याला सुचवलं की भागवत म्हणाले, भागवतकार व्यास, माणूस निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवाला शांत वाटलं, झाली सृष्टी पूर्ण झाली. म्हणजे काय, तर हा माणूस विश्वाचा विचार करतो, बाकीचे प्राणी करू शकत नाही. विश्वाचं मूळ जे आहे त्याचा विचार करू शकतो, हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा शांत झालं. काय विचार करतो म्हणजे काय? आता बघा, साधं वेदांचं घ्या तुम्ही. वेद तुम्ही मानू नका, पण वेदामध्ये जे विचार आहेत ते तर मानाल की नाही, बाकीचं नका मानू तुम्ही. काय आहे, वेद हे एका संस्कृतीचं वाङ्मय आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे लाच घेणारे लोक आहेत, व्यभिचार करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये सट्टा खेळणारे लोक आहेत, ऋषी लोक सुद्धा आहेत, सगळं आहेच आहे. तेव्हा एका संस्कृतीचं वाङ्मय असल्यामुळे त्यांचं जे जीवन होतं ते सर्व जीवन त्यामध्ये आहे. आता ते कुठलं आहे फार कठीण आहे सांगणं. लोकमान्यांचं मत असं की हे आर्टिक होम म्हणजे उत्तर ध्रुवावरती होते आणि बर्फाचा हिमपात म्हणतात त्याला, बर्फ पडायला लागलं ते इतकं पडायला लागलं की तिथे राहणं अशक्य झालं. आणि मग तिथले लोक खाली आले ते 3 ठिकाणी वाटले. हा काय आपला विषय नव्हे, सहज सांगतो. काय झालं, एक गेले ग्रीसमध्ये, दुसरी शाखा आली पर्शियामध्ये, इराणमध्ये, आणि तिसरी हिंदुस्थानात आली. यांच्या भाषेमध्ये अतिशय साम्य आहे. म्हणजे तिन्ही मूळ संस्कृतच असलं पाहिजे असं एक मत आहे. एक उदाहरण घ्या, पितर, लॅटिन पेटर, इंग्लिश फादर. मातर, पर्शियन मादर, लॅटिन मेटर, आल्मा मेटर म्हणतात ना. ब्रदर, इथं भातर ब्रदर. याच्यामध्ये ब्रदर म्हणतातच की, याच्यामध्ये ब्रदरहुड, ब्रदर. फार गमतीची गोष्ट आहे, इंग्रजीत डॉटर शब्द आहे ना, त्याचं स्पेलिंग बघा काय आहे. डॉटरचं स्पेलिंग त्यांच्या साध्या सिंटॅक्स प्रमाणे DAUTER पाहिजे, नाही का? डॉटर DAUGHTER. हा GH कसा, तर संस्कृतामध्ये दुहितर, दुहितृ,
पर्शियन मध्ये दुहितर आणि लॅटिन मध्ये आपल्या पर्शियन मध्ये दुखतर, लॅटिन मध्ये इंग्लिश मध्ये डॉक्टर. अरे हे कसं काय आलं? हे नवम दशम हे सगळे संस्कृत आहेत ना. नवम आपण नऊ नाही का म्हणत, द्वित्व, दोन, डबल, हे सगळं सांगण्याचा हेतू आपला काही तो विषय नव्हे. हेतू काय, ह्या तिन्ही कुठेतरी एके ठिकाणी असल्या पाहिजे. बरं, या तीन शाखा आल्या आणि जी आर्यांची तिथली शाखा हिंदुस्थानात आली ही पंजाब मध्ये पहिल्यांदा राहिली. तिथे या ज्या नद्या आहेत त्यापैकी सिंधू नदीला अतिशय महत्व आहे. किंबहुना आपल्याकडे त्याला सिंधू संस्कृती असं म्हणतात. त्यानंतर गंगा, यमुनानंतर पण गंगा, गंगेला आणि याला, कारण त्यावेळच्या सगळ्या संस्कृती नदीकाठी झाल्या. नदीकाठी झाल्याचा अर्थ असा, पाणी भरपूर पाहिजे ना, त्याशिवाय काय करणार तुम्ही. आणि हे श्रावण्या बिवण्या करतात ना, याच्यामध्ये तुम्ही मंत्र बघा. आता स्नान करून या, आता दरबानी पाणी उडवतात ते जाऊ द्या, मुंबईत पाणीच नाही आता काय करणार, पण स्नान करून या, मग करा. अरे नदीवरती करायच्या गोष्टी आहेत या. सांगण्याचा सगळा हेतू काय आपल्याला, तर वेदामध्ये सुद्धा ईश्वर कोण आहे, ईश्वर आहे का नाही, हे विश्व कोणी निर्माण केलं, हे विश्व हेच का निर्माण झालं, एक सहज गंमत सांगतो बरं का. हे असंच का हो, मी आपल्याला सांगितलं लायबनीजचं मत. लायबनीज हा सांगितलं ना, अतिशय बुद्धिमान माणूस. तो काय म्हणाला, पर्याय पुष्कळ होते, ऑल्टरनेटिव्ह, त्यापैकी उत्तम पर्याय होता. नाही, वेदाचं मत असं आहे की हे विश्व जे आहे अनादी आहे. अनादी म्हणजे इटर्नल. हे केव्हा निर्माण झालं कल्पना नाही. आणि मग हे विश्व जे आहे त्या विश्वाची रचना आधीचं जे विश्व होतं त्याच्यावर केलेली आहे. याचं मॉडेल काय होतं, तो आधीचं विश्व. धाता यथा पूर्वम कल्पयत, ते पूर्वीचं विश्व कसं होतं, मग तसं हे बनवा म्हणून हे विश्व बनवलं असं त्यांचं म्हणणं. बरं का, मंत्र आहेत नाही का, आपण पाहताय आपण काय करतो, ते मंत्र म्हणतो ना, ते म्हणतो नुसते, त्याचा अर्थ फार असतो. बरं का, विलक्षण अर्थ भरलेला आहे. एक साधी कल्पना करा आपण की समाजामध्ये वर्ग राहणारच, मग कम्युनिस्टांच्या प्रमाणे श्रीमंत आणि गरीब राहणारच. अहो तो ब्रेझनेव होता ना, त्याला मोटारींचा भयंकर शोक, आणि हा कम्युनिस्ट राजवटीचा राजा. डॉक्टर लोकांना मोटारी ठेवल्याला परवानगी, 4 मोटारी ठेवायच्या. अरे श्रीमंती आणि गरिबी हा भेद राहणारच समाजामध्ये. तो की नाही कायमचा नसावा. आता तुम्हाला इथून दिसेल वर्ग 4 असणारच, 3 असणारच, असे असावे, समान असावे, असे नसावे. आणि असं झालं की श्रीमंत म्हणजे वरचा खालचा भेद आला आणि कॉन्फ्लिक्ट, संघर्ष सुरू झाला समाजामध्ये. आणखी एक गमत सांगतो तुम्हाला की सर्व समाजामध्ये बुद्धिमानांचा वर्ग वेगळा होता. त्यातल्या त्यात या भारतीयांची जी वर्गरचना होती त्यांचं अतिशय बुद्धिमत्ता असली पाहिजे व रचणाऱ्याची. बुद्धिमान माणसाला जर स्वार्थ आला तर काय होतं तुम्ही पाहता सध्या. आता कोण तो हर्षद मेहताने त्यांनी किती कोट्यवधी लोकांना बुडवलं माहिती आहे ना, बुद्धीच्या स्तरावर की नाही. तसं समाजातला ब्राह्मण वर्ग जर स्वार्थी बनला तर समाज गेला, रसा तळाला गेला, म्हणून त्याला भिकारी ठेवला. त्या बघा तुम्ही, हे ब्राह्मण सगळे खरे ब्राह्मण बरं का. त्यांनी व्याख्या ब्रह्म जानातीस ब्राह्मण. बरं का, कसला ब्रह्म जाणतो तो पैसा जानातीस ब्राह्मण अशी स्थिती झालेली आहे. नाही, सांगायचं हेतू काय, तर त्या ब्राह्मणाला सगळ्यात जास्त मान, भिकाऱ्याला जास्त मान. हे काय हो, किती चमत्कार आहे. पण त्याची बुद्धी हा विश्वाचा विचार करणारी बुद्धी आहे. तुला समाधान नाही ना, तर तू समाधान असेल तर ब्राह्मणाकडे जा. असं आहे कालिदासाचा जो रघुवंश आहे ना, त्यामध्ये असं एक वर्णन आहे की ज्या वेळेला रामाची आजी वारली इंदुमती, रामाचा बाप दशरथ आणि दशरथाचा बाप आज, तेव्हा त्यात कथा आहे की त्या इंदुमतीला काहीतरी शाप होता. त्यामुळे तो एक गंधर्व आकाशातून चालला होता
आणि तो हार तिच्या अंगावर पडला काय आणि ती मेली. मेल्यानंतर तो शोक करू लागला. हा राजा, हा क्षत्रिय शोक करू लागला. तेव्हा समाधान कोणाकडे? ब्राह्मणाकडे, त्या वशिष्ठाकडे. मी ब्राह्मणाची तारीफ करीत नाहीये बरं का, मी हे काय आहे सांगतो. समाज रचना म्हणजे तर ते वशिष्ठ कुठेतरी यज्ञ करण्यात गुंतले होते, म्हणून यांनी निरोप पाठवला की तुम्ही या मला भेटा. तर ते येऊ शकले नाही. तेव्हा त्यांनी मग निरोप पाठवला. त्यामध्ये प्रसिद्ध श्लोक आहे कालिदासाचा, मरणम प्रकृती शरीरिणा. राजा, अरे माणूस जन्माला आला की तो म्हणणार बरं का, किंबहुना हे असल्यामुळे उत्तम मरण येणं त्याच्यासारखं भाग्य नाही. ते मुद्दाम सांगतो कारण आजचा विषय तो आलेला आहे पुढे 8व्या अध्यायामध्ये. सांगण्याचा हेतू काय, आपल्याला या विश्वाचा विचार केल्याशिवाय माणसाला चैन पडणार नाही. बरं, तुम्ही आम्ही विश्वाचा विचार करणार नाही, समाजाचा विचार करावा लागतो ना. तुम्हाला दागिने घालून बाहेर जाणं शक्य आहे का मला सांगा? अहो, खोटे दागिने घातले ते लगेच ओळखतात. सोनारापेक्षा हुशार असतात ते तोडणारे लोक. आणि परवा वाचलत ना तुम्ही कुठे कल्याणच्या बाजूला त्या बाईने त्याला खेचून घेतलं तिचं मंगळसूत्र म्हणून, नाही का. म्हणजे समाजाचा विचार केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. अरिस्टॉटलने 3000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेला आहे माणसाच्या 3 व्याख्या. मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, हा बुद्धिशील प्राणी आहे. पण त्याचा जो राजकारणावरती ग्रंथ आहे पॉलिटिक्स, मॅन इज अ सोशल ॲनिमल बट मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. म्हणून तुम्ही आम्ही वर्तमानपत्रात रस घेतो बरं का. आज काय भानगड, एन्ग्रॉनचं काय झालं? अरे तुला लेखा करायचं काय एन्ग्रॉनचं? पण पॉलिटिकल ॲनिमल, झोन पॉलिटिकॉन असं लॅटिन मध्ये म्हणतात. झोन झुऑलॉजी, पॉलिटिकॉन म्हणजे पॉलिटिक्स. हे सांगायचं कारण असं की आपल्या ज्ञानेश्वरीत नाही भगवद्गीतेमध्ये हा विचार करावा लागला असताना आणि तो 18व्या अध्यायात सुरू झाला. म्हणून तत्वज्ञान ही पार्श्वभूमी. आता प्रश्न असा, त्यांचं मत काय आहे? तर या विश्वाच्या मुळाबद्दल कितीतरी मतांतर आहे. ही सगळी आहे विश्वाच्या आरंभापासून आहे. तुम्हाला खरं वाटेल का, वेदांच्या मध्ये सगळ्यात मुख्य वेद ऋग्वेद, त्याच्या 1100-1200 मंत्र आहेत. त्याचे त्या शेवटच्या मंडला 10 मंडल आहेत. मंडल म्हणजे चॅप्टर्स बरं का. शेवटच्या मंडलामध्ये देवावर विश्वास नाही अशी सूक्त आहे. देवाच्या अस्तित्वाबद्दल संशय येणारी सूक्त आहे. म्हणजे समाजामध्ये ईश्वरावर श्रद्धा न ठेवणारे लोक असणारच, हा समाजाचा धर्म आहे. जसे लोभी लोक असणार तसे लोक असणारच. मग हे जर असं आहे तर मग पंथ असणार त्याबरोबर. आपल्याकडे चारवाक म्हणतात ना, चारवाक हा इतका जबरदस्त विचारवंत होता की बोलायची सोय बरं का. त्याचा एक श्लोक प्रसिद्ध आहे, तो खरा आहे खोटा राम जाणे बरं का. तो श्लोक असा आहे, तुम्ही श्राद्ध करता, कशावरून तुमचं अन्न त्याला पोचतंय? तो खातो भटजी लेखाचा इथे. आणि तुम्हाला तो विनोद सांगितला ना मी आचार्यांचा, फार मार्मिक आहे बरं का. ते काय म्हणाले, समजा तुमचा बाप दारू पित होता आणि तुम्ही भटजी जेवायला बोलावला. भटजीला खायला घातलं की त्याला पोचतो, म्हणून त्याला दारू पाजावी का म्हणाले. हे ऐकायला चमत्कारिक वाटतं नाही का. नाही तर अहो तू बिडी पित असला बाप, तुम्हाला कोण बिड्या दिला भटजी म्हणून तर नाही, किती विचित्र दिसतं. पण हे राहणार समाजामध्ये, हे असंच असणार. मग चारवाक असं म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. काय श्लोक आहे बघा की हा देह जो आहे हा जाळल्यानंतर भस्मीभूत झालं पुणे येणं शक्य आहे का? मग शाण्या माणसांनी काय करावं, रणं कृत्वा घृतं पिबेत. रण काढून सण करावं. भोगवादी नको. हे तत्वज्ञान सांगतोय आपल्याला. मी तुमचं मनोरंजन करीत नाही. तत्वज्ञान म्हटलं की भारतीय तत्वज्ञान इतिहास ते सांगावं लागतं बरं का. रणं कृत्वा घृतं पिबेत. बरी आठवण झाली मला. लोकमान्यांनी ते अस्तित्ववादी म्हणजे सांग आपल्या वेदांतवादींना आत्मा मानणारे, त्यांनी याच्यावरती अशी टीका केलेली आहे, अप्रतिम आहे. हा बुद्धीचा खेळ आहे बरं का. म्हणाले
चारवाकांच्या काळी पुष्कळ तूप असलं पाहिजे हिंदुस्थानात, बरं का. ते जर अलीकडच्या काळात असते तर म्हणले ऋणं कृत्वा घृतम पिबेत आहे, ऋणं कृत्वा सुराम पिबेत असं म्हणाले असते, म्हणाले ते. किती छान आहे बघा, बुद्धीचा खेळ आहे. काय ठीक आहे याच्यावर चारवाकावर, नाही का. सांगण्यात येतो काय तर मग गीता काय मानते, गीता ब्रह्म म्हणजे काय मानते, शुद्ध अस्तित्व म्हणून जे आहे ते गीता मानते. कोण अस्तित्व. आपल्याला 2-3 रविवार सांगितलं होतं स्वप्न खोटं आहे ना, मग स्वप्न आहे ना, पण खोटं असेल पण आहे ना, म्हणजे अस्तित्व म्हणून जे आहे त्याला इंग्लिशमध्ये बिईंग असं म्हणतात, बरं का. आणि अलीकडचे ते जे एक्झिस्टन्स, असणं, असणं हे सत्य आहे. असणं सत्य शब्दाचा अर्थच असं होईल, बरं का. अधिकारी तथैव च, भीष्माने व्याख्या केली महाभारत सत्याची, बरं का. जे नेहमी असतं, जे अधिकारी आहे ते सत्य, ते एक्झिस्टन्स. आणि देह खरा का नाही तर तो आहे, पण तो जाणार आहे, टिकत नाही, म्हणून ते अस्तित्व खरं नाही. त्याला ब्रह्म म्हटलं. ते अस्तित्व सर्वव्यापी आहे, नाही कुठे अस्तित्व. अस्तित्वाला मर्यादा नाही. आकाश पोकळी अरे पण आहे ना सर. तर अस्तित्व जे आहे हे अस्तित्व तुम्ही म्हटलं तर मग ते किती प्रकारचं आहे. अस्तित्वातच हे विश्व आहे ना, मग विश्वात जे आहे ते अस्तित्वातलंच आहे. मग अस्तित्व म्हणजे आहे, पण ते कसं आहे तर दगडासारखं नाही, ते सचेतन आहे, चैतन्यमय आहे. आम्हाला चैतन्याची जाणीव काय, आमची जी जाणीव आहे ना आतली, इंग्लिश मध्ये त्याला कॉन्शियसनेस म्हणतात, ते आहे. आपल्याला मी एक उदाहरण दिलं होतं बघा. समजा तुम्ही टेबलाच्या काठी बसलात, टेबलावर बसलेला आहात. ते टेबलावर म्हणताना टेबलाच्या वर नव्हे, ते मराठीमध्ये आहे पायात जोडा घाला आणि जोड्यात पाय घाला, अशापैकी आहे ते, बरं का, भाषेचं. तेव्हा तुम्ही टेबलाशी बसलेला आहात आणि एक ढेकूण चाललाय. ढेकूण म्हणजे केवढीशी एवढीशी ती ना, त्याला तुम्ही एक पेन्सिल आडवी घातली. ढेकूण काय करतो, थांबतो, या बाजूने त्या बाजूने प्रयत्न करतो. नाही तर जास्त हुशार असेल तर वर जातो, पेन्सिली भरून जाईल. कसं होतं हे त्याला जाणीव आहे. दुसरं तुम्हाला माहिती आहे, तुमच्या अंगावर डास बसलाय, हात उगारला गेले कसं पळून जातो. कशी जाणीव आहे बघा, जाणीव जाणीव. तेव्हा हे जे ब्रह्म आहे, जे असणार सत्य, ते जाणीवेने युक्त आहे, मेलेलं नाही, त्याला चेतन म्हणायचं. तर शुद्ध ब्रह्म, शुद्ध चेतन, शुद्ध जाणीव. त्यानंतर या विश्वामध्ये जडद्रव्य आहे, ज्या विश्वामध्ये मन आहे, तर मग ते ब्रह्म स्वतःला विसरता विसरता, आपली जाणीव विसरता विसरता खाली घसरलं. कुठपर्यंत आलं, जडद्रव्यापर्यंत आलं. मला बरं वाटलं हे सांगताना. गणपती दूध प्यायला, एका हिंदी वर्तमानपत्रामध्ये पार्वती दूध प्यायली, शिव दूध प्यायला, मग त्यांनी खाली दिली शिवजी की सब फॅमिली दूध पी गई. आहे ना, आपण वाचलं की नाही, सब फॅमिली दूध प्यायली म्हणा. नाही ते लिहिणारी हुशारी आहे की नाही. मग एकटं पिऊन काय हो, बायकोला आता एखादी त्याच्यावरती टीका केली बरं का, त्यांनी घरी प्रयोग केला, गणपती काही दूध प्यायला नाही. तेव्हा तो म्हणला नाही, आमच्या गणपतीला चहा आवडतो, म्हणलं जास्त म्हणून द्यायला. सांगण्याचा हेतू काय, का हो तुम्ही माणसं आहे नाही काय. काही लोक पाहिलं असं म्हणतात ना, तर जडद्रव्यामध्ये सुद्धा चेतन आहे, पण ती सुप्त आहे. सुप्त आहे, दिसत नाही. मूर्ती जेव्हा बोलते हे कळत. नामदेवाच्या हातनं ते अन्न खाल्लं म्हणतात ना, पांडुरंगाने नाही, मोठे मोठे साधू संत नाही का, त्यांच्या अनुभवामध्ये हे आहेच. तेव्हा अगदी वर शुद्ध अस्तित्व, प्युअर एक्झिस्टन्स, अगदी खाली आलं की आहे अस्तित्व, पण सुप्त आहे. मध्ये जे आहे ते मन आहे, ते चेतन आणि जड याचं मिश्रण आहे, बरं का. म्हणजे 3 झाले. या संबंध अस्तित्वाचे प्रकार 3 झाले. एक शुद्ध परब्रह्म, त्याच्यामध्ये मिक्स्चर असलेलं, मिश्रण असलेलं
तो जीव आणि अगदी जडद्रव्य हे तीन झाले, उघडच आहे. तर हे जसं विश्वामध्ये तीन आहेत, तसं त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. आदिभूत म्हणजे आपलं जडद्रव्य देह, पंचमहाभूतांचा ज्ञानेश्वर महाराज म्हणलेलं. त्याच्यानंतर मन, मन आणि मन कसं आहे, प्राण आणि मन. प्राण देहाला चिकटलेला आहे, किंबहुना मनाचा शरीरावर परिणाम होतो, शरीराचा मनावर परिणाम होतो. आणि तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, सगळ्या परमार्थाचा पाया असेल, मूळ असेल, तर मनाला देहापासून वेगळे करणं. आणि याला उन्मन असं म्हणतात. याचं काही कळू ना, अगं मन स्वतंत्र आहे. बरं, याचं उत्तमात उत्तम उदाहरण पाहिलेलं सांगतोय मी, नाही पाहिलेलं, लोकांनी पाहिलेलं. या मिरजेला एक अण्णाबुवा म्हणून होते. ते त्या नदीच्या ह्याच्या वाळवंड्यात पडलेले असायचे. ते प्रसिद्ध होते त्या काळी, 100 वर्ष झाली असतील त्या. तर त्यांना मूळव्याध होती. मूळव्याधीमध्ये काय होतं, रक्ताळलेली जर असेल तर मांसाचा काही भाग असा बाहेर येतो, रुग्णातून बाहेर येतो आणि अतिशय त्रास, दुखतो, भयंकर ते. तेव्हा ते पडलेले असायचे, त्याने मूळव्याध होती. तर मंडळी बसलेली होती आणि वेदांताच्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि एक कुत्र येऊन ते कुरतडायला लागलं. बरं का, आधी ते दुखणं किती, त्यात ते कुरतडायला लागलं. तेव्हा लोक म्हणले की अहो बुवा, ते पाहणं मूळ काय. ते म्हणाले, चमडा जाणे कुत्ता जाणे. म्हणाले काय असेल मला सांगा. ही अवस्था येणं, देहा काही अवस्थेत असला तरी हा आनंदात आहे. आणि ही नामस्मरणाने साधते, हा अनुभव आहे. बरं, असेल देह काय कॅन्सर झालाय असेल, त्या तुम्ही त्याला औषध पाणी करा, पण मी आनंदात आहे. हे शिकलं म्हणजे ज्ञानेश्वरी समजली. हा, बरं का. नाही तर जरा तुम्हाला चहा किंवा कॉफी पाहिजे, बायकोनी उशीर केला, माहित नाही मी इतके आजारी आहे, तुम्हाला किती दिवस आहेत माझे, काय हे मंत्र सोय म्हणाले. हे वेद मंत्रच आहेत बरं का, जुने सुद्धा. नाही अरे तरी ते की नाही, शाही काम असते. शाही म्हणजे राजासारखा असतो. काय देहाचं असेल ना, असेल प्रत्येकाला काहीतरी व्हायचं, देहाला काहीतरी भोग व्हायचे. ते होत असताना सुद्धा तुमचं आमचं मन निमित्ताला टेकलेलं असतं. बरं का, केव्हा गडबड होते आणि केव्हा भडकतोय, हा असं होतं. आणि मला हे खपत नाही, हे पुन्हा किती आवड. बरं का, म्हणजे परमार्थी म्हणायचं आणि मला हे खपत नाही म्हणायचं. काळजी तर विचारूच नका. बरं का, आतापासून एकाची मुलगी 8वी मध्ये गेली आहे. बरं का, सहज म्हणलं का म्हणलं जरा हे दिसतंय. अहो काय म्हणाले, टर्मिनल मध्ये 95चे 89 मार्क मिळाले, कसे व्हायचं ऍडमिशनचं. म्हणजे 2 वर्ष अजून आहेत. बरं का, तरी मग सुद्धा राज्य बदलेल, सगळं बदलेल, पण काळजीला कारण कसं आहे बघा, नाही का. म्हणलं मग तुम्ही तिच्या लग्नाची नाही का काळजी करेल, त्याच्यानंतर ते आहेच म्हणाले. पण काय माणूस, हा, या सगळ्यावरून पार पाडतं ते ज्ञानेश्वर महाराज पार पाडतात. हो, तेव्हा दुसरा जीव. आणि तुम्ही माहितीये ना, काहीतरी हे त्रास झाला ना, डॉक्टर सांगतो कॉफी पाजा याला. बरं का, कॉफी हा दृश्य पदार्थ, जड पदार्थ. मन तो प्रसन्न करतो की नाही. काही लोक जपाला नाही का चहा प्यायल्याशिवाय बसत नाही, कारण तरतरी येते त्यांनी. असं आहे, ते चहावरती भागतो म्हणून बरं आहे, त्याची पुढची पायरी नाही आणखी काही. सांगा नाही, मी काही चेष्टा करतो नाही. अहो काही बैरागी लोक गांजा पिऊन बसतात ध्यानाला. आपल्यासारखे व्हायचं काय, ध्यान पलीकडे, ध्यान जास्त तेवढं शिल्लक राहायचं. हो, असं व्हायचं आहे. सांगण्यात हेतू काय, कसं शरीराचा मनावर, मनाचा शरीरावर परिणाम. आपण बघा, देवाची पूजा करायला एक उदबत्ती लावतो आपण. उदबत्ती कशाकरता लावतो, कारण तो सुगंध आला की मन प्रसन्न होतं. हाच नाही का त्यातला भावार्थ. तेव्हा हे मधलं, तेव्हा हे आधी दैव. आणि तिसरं जर असेल तर आधी यज्ञ. आदियज्ञ म्हणजे जसा परमात्मा हा विश्व व्यापून सुद्धा विश्वापासून अलिप्त आहे, तसं आपल्या देहामध्ये परब्रह्माचा अंश असून सुद्धा ते अलिप्त आहे. त्याला आदियज्ञ म्हटलेलं आहे. बरं का, आता बघा ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय ते मला आपल्याला सांगायचं. R.D. रानड्यांनी, गुरुदेव रानड्यांनी फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, भगवत गीता और द फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन,
त्यांचं मत असं आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे आत्मसाक्षात्काराचा ग्रंथ आहे. त्यात अद्वैत द्वैत या भानगडी नाही. त्या आत्मसाक्षात्काराचा ग्रंथ का म्हटलं तर ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी त्या अनुभवाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि आधियज्ञामध्ये ते केलेलं आहे. म्हणून ते सांगायचं. मागच्या रविवारी आपली सुरुवात झाली तो हा सकळ जीवांचा विसावा अधियज्ञ, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. नैष्कर्म्य हा गीतेचा शब्द आहे बरं का. तर नैष्कर्म्य सिद्धी म्हटलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. नैष्कर्म्य सिद्धीचा अर्थ असा कर्म घडतंय हा त्यात नाही. याला महाराजांचं फार अप्रतिम दृष्टांत आहे. झाडाला फळ लागलं तर फळ कच्च तोडलं तर तोडावं लागतं, पण अगदी पिकलं हात लावला की हातात येतं. तसं ज्याच्या जीवनात कर्म सहज घडतं त्याला कर्माचे कष्ट नाही, काळजी नाही, फळ नाही, त्याला नैष्कर्म्य सुख मिळतं बरं का. तेव्हा कर्म तर होणारच पण ते घडत जातं, त्याला हे नाही बरं, कष्ट नाही किंवा काळजी नाही. आणि हे खरे कर्माच्या आनंदाची ही आहे बरं का. मला सांगतो, मला एका विद्यार्थ्यांनी ही गोष्ट सांगितली. तो काही दिवस अली अकबर खानकडे शिकायला जात असे. इथे मधून येत जातो. अली अकबर खान ते तबलावाला आहे मला वाटतं. तबला शिकतो काहीतरी आहे, सर्व काहीतरी आहे. तर त्यांनी अली अकबर खानी याला ही सांगितलेली गोष्ट. कोणाबद्दल? तो जो हा आहे सतारवाला बरं का, त्याच्याबद्दल. सतारचं नाव रविशंकर बद्दल. त्याला एकदा विचारलं की काय रे बुवा तू सारखा बसतो, बसला की बसला, हे काय आहे? तर तो काय म्हणाला, मी स्वराचा आनंद तर घेतोच, वाजवताना माझी बोट सुद्धा आनंद घेतात म्हणाला. काय कमाल आहे. म्हणजे तादात्म्य हे काय असलं पाहिजे मला सांगा. मी पाहिलेली गोष्ट आहे. अब्दुल करीम खानचा शेवटचा हा झाला जलसा बरं का, जिन्ना हॉलच्या समोर. मी तिथेच राहत असे जवळ बदामवाडीमध्ये. तेव्हा मी गेलो होतो. तर तुम्हाला सांगतो, मागे बेहरे बुवा बसले होते, आणखी हे सवाई गंधर्व, दोघ जण मागे, आणि खासाहेब गात होते. तर गाताना ते मराठी उत्तम बोलत अगदी बरं का. स्वर लावायचे सुद्धा हा म्हणायचे, हा बरोबर आहे ना असं म्हणायचे आहे ना बरं का. तर मला ते आता कळतं की अरे हा गवई लोकांकरता गातो ना, हा स्वतःच म्हणतो हे आहे काय. तर ती आली की त्यालाच वाटली की काय आहे सौंदर्य आहे. तस नैष्कर्म्यामध्ये तो कर्म करताना त्या कर्मामध्ये ब्रह्मानंद त्याला मिळत असतो. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सांगताना झालेलं आहे. ध्यानात ठेवा की परमात्माचं ज्ञान लोकांना सांगताना ते परमात्मा स्वरूपाचा आनंदच घेत असतात. असं नैष्कर्म्य असतं बरं का. काही असतं बघा, काही बायकांना स्वयंपाकाची काय हौस असते, काही बायकांना खायला घालण्याची हौस असते. पण एक उदाहरण सांगतो आपल्याला, बाईंचं नव्हे. हा कार्ल मार्क्स होता ना, त्याची बायको जी होती ती चांगल्या कुलातली होती. हा गरीब होता, पण ती एका सरदाराची मुलगी होती, ज्याला म्हणतात त्याची. आणि हे दारिद्र्याचं, गरीब, अत्यंत गरीब होता. तेव्हा तिला क्षय झाला. औषध पाण्याला पैसा नसेल त्याच्याजवळ, असं अशी अवस्था. तेव्हा त्याला ते सहन व्हायचं नाही की आता ही मरणार. त्यातून बाहेर पडण्याकरता अल्जेब्राची उदाहरणं सोडीत बसायचं. तर काय चमत्कार. म्हणजे त्या गणितामध्ये तो इतका रमून जायचा की हे दुःख विसरायचा. त्यापेक्षा रामनाम म्हणणं बरं की हो आपलं नाही का, त्याला उपाधी तरी आहे. पण पहा कशी आवड असते माणसाची, रमून जातो त्यामध्ये. नैष्कर्म्याची ही अवस्था आहे. तो जीवनात जे कर्म करील ना त्या कर्माचा रस घेत होतो, जबरदस्ती नाही. बायका ऑफिसात काम करतात तसं नाही, क्षमा करा. आमच्याकडे मोगलाईमध्ये फार आधी 10-15 मिनिटं उशिरा जायचं. मग जरा हास्य करून शेरवानी काढल्यानंतर अरे चहा मंगावा म्हणायचं. चहाला 11:30-12 झाली की चलो नमाज तो वक्त, नमाजला जायचं. 7:30 तिकडे गेल्यावर आल्यावर थोडं काम बिम झाल्यावर किती बजे भाई, अरे 4 बजे, अभी 5 बजे.
म्हणून सगळं आवरून बसायचं, 5 झाले की चालले मोगलाई एका तरी बरं की हो. आणि सरकारी नोकरीची एक गंमत आहे, त्यामध्ये काही माणसं बायका पुरुष काम करीतच नाही आणि सरकार शेवट पण पोचतो त्यांना. का पोचवा झाले बरं का, काही तक्रार करा तुम्ही, काही करा, ज्या त्यांच्या नशिबाला धक्का लागत नाही म्हणजे शेवटपर्यंत. आणि जे काम करणारे असतील कामाखाली मरतात ते बरं का, असंही आहे. सांगण्याचा हेतू काय, ते नैष्कर्म्य सुख उघड करून पांडवा दावित असत. आता मी उघड करून दाखवतो. आता ऐका, ते यज्ञाचं रूप, त्याची एक पार्श्वभूमी सांगतो आपल्याला. यज्ञामध्ये काय आहे, यज्ञ ही खरी ईश्वराची पूजा आहे. यज की वर्शिप असा खरा अर्थ आहे. मूळ धातू यज आहे ना, पूजा हा त्याचा अर्थ आहे. इथं काय आहे, यज्ञाची एक देवता असते आणि यज्ञात जो अग्नी असतो तो अग्नी आपण जे त्या देवतेला द्यायचं, तो अग्नी त्याला पोचवतो, ही त्याची कल्पना आहे. आपल्याला जे आवडतं आणि त्या देवतेलाही आवडतं ते त्या अग्नीद्वारा त्याला पोचवायचं, हे पूजेचं मर्म आहे बरं का. आपल्याला जे आवडतं ते त्याला द्यायचं. तुम्हाला माहिती आहे, एका यज्ञ करतात, त्यात त्या देवतेला लुगडं चोळी जाळतात. त्यात तुम्हाला माहिती ना, नवं लुगडं, भारी लुगडं जाळ, ते तांदूळ तूप वगैरे घालते तर जाऊच द्या हो, तिळ तांदूळ, पण हे सुद्धा आहे होय ना. पण पाहायला काय पाहिजे, त्यात अग्नी पेटलेला पाहिजे. पेटलेला नसेल तर यज्ञ नाही. बर, आता प्रश्न असा, अग्नी कसा आहे, तुम्ही पेटवलेला आहे किंवा स्वयंभू आहे. या पंचमहाभूतामध्ये अग्नी स्वयंभू आहे. तर यज्ञाचा जो अग्नी असतो तो जरी आम्ही पेटवला तरी तो प्रदीप्त पाहिजे, ईश्वराच्या अग्नीसारखा, या विश्वाच्या अग्नीसारखा प्रदीप्त पाहिजे. बर, म्हणजे काय, त्यात जडाचा अंश असता कामाचा नाही, धूळ नाही किंवा जडत्व नाही. लाकडं नुसती टाकली तर अग्नी सुप्त आहे, प्रगट नाही. ती भिजलेली असली, त्या धूळ आहे तर शुद्ध नाही, शुद्ध अग्नी पाहिजे. म्हणजे अधियज्ञामध्ये माणसाच्या अंतःकरणात जी परब्रह्माची ज्योती आहे ती स्वच्छ आहे आणि आत्मज्ञान म्हणजे ते दर्शन आहे. सगळ्या परमार्थाचं मर्म तिथे आहे. आज जा, आज जा. अरे आज जा म्हणजे काय करा, ती जी ज्योती आहे आतली ती अनुभवाला आली पाहिजे. आणि ती येण्याचा मार्ग बुद्धीचा मार्ग आहे, कलेचा मार्ग आहे, भाषेचा मार्ग आहे, परोपकाराचा मार्ग आहे. पण तो किती देत देत गेला, माझं काहीच नाही, तो आहे मार्ग. विचारामध्ये जो माणूस जाईल ना तिथेच जाईल यात शंका आहे. कलेमध्ये सुद्धा सौंदर्य आहे, त्यात गेला की त्यातच जाईल, तो तिथपर्यंत पोचतो. बरं, मग हे व्हायला आधी इंद्रियांच्या पलीकडे जायला पाहिजे. ध्यानात ठेवा, इंद्रियाने पाहून नाही शक्य, त्या इंद्रियांच्या पलीकडेच जायला पाहिजे. ती किती जायला पाहिजे, इंद्रियांचा जो विषय आहे त्याला साधारणीकरण, युनिव्हर्सलाइज केलं पाहिजे. एक बघा, मोठा चित्रकार होऊन गेला व्हॅन गॉग, तो हाती कुरूप होता, पण सौंदर्याची जाण म्हणजे काय त्याला होती. त्याचं एक चित्र आहे, ती चेअर, खुर्चीचं चित्र आहे, लाखो रुपये किंमत आहे त्या चित्राची. काय पाहिलं त्या याच्यामध्ये, सबंध खुर्च्यांचं जे जग आहे त्या खुर्च्यांच्या जगाचा सारांश त्यामध्ये आहे. याच्यासारखी सुंदर खुर्ची नाही. जसं कालिदासांनी वर्णन केलंय मेघदूतामध्ये, त्या मेघाला सांगितलं माझी प्रेयसी आहे तिकडे, तिला जाऊन भेट तू, बरं का. तेव्हा तुझी कशी आहे बाबा ती प्रेयसी, तर वर्णन केले कालिदासांनी, बरं का, की म्हणाले ब्रह्मदेवाने माणसं निर्माण केली, स्त्रिया निर्माण केल्या, तर प्रत्येक अवयव निर्माण केल्याशिवाय माणूस काही निर्माण होत नाही. तर या सगळ्या माणसामध्ये ज्याचं नाक अतिसुंदर आहे ते नाक घेतलं, डोळे अतिसुंदर होते डोळे घेतले, कान अतिसुंदर होते कान घेतले, शरीराचा रंग असा उत्तम
ओठ आता ते पेंट बिंट लावतात, त्यांनी पक्व बिंबादृष्टी असा म्हणजे लाल फळासारखा, हे सगळं एकत्र करून तिला निर्माण केली म्हणाले. तस कलेमध्ये सगळ्या जगातलं सौंदर्य टिपून एकत्र करणं म्हणजे कला व्यक्त करणं. अरे सगळे 7 स्वर सगळेच गातात हो, असं काय माणूस रडतो तो स्वरातच रडतो की हो, असं काय करतात. पण त्या स्वरामध्ये एक स्वर लावला जायचं ना. एकदा अलादिया खा बसले होते नाटकाला, स्वयंवर नाटकाला, आणि बाल गंधर्वांनी भीमपलास राग सुरू केला. त्याचं मोठं शमला असे डोक्याला, मान डोलवायला लागले. ते झाल्यावर वर गेले, म्हणाले वा, अरे ऐसा कोण गाता है, हा गान सम्राट. पण आणि त्याला बाल गंधर्व त्याची कल्पना वाहून गेला. बरं काय असेल मला सांगा. तेव्हा हे काय सांगायचंय मला, आपल्यामध्ये जे असं शुद्ध आहे की जे पाहिल्यानंतर देह विसरला, इंद्रिय विसरली, परिस्थिती विसरली, देहाला विसरला, ते जे आहे ते आधी यज्ञ आहे. आणि तिथे की नाही आत खोल जायला पाहिजे. आत खोल जायचं म्हणजे वर आलेलं खोलायला पाहिजे. ते खोदणं म्हणजे इंद्रियांना बाजूला करणं आहे. की ज्ञानेश्वर महाराजची ओळी बघा आता, पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, यज्ञ आहे, अग्नी आहे, तर म्हणले इंधन पाहिजे त्याला. बरं का, तर इंधन काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. म्हणजे या जगातलं काही मला पाहिजे उपयोगाचं नाही. आणि सध्याचा वर्तमानपत्री प्रसिद्धीचा काळ असा आहे, जरा काही झालं की वर्तमानपत्र झालं पाहिजे, नाही का. बघा आपण माणसाची आपल्याबद्दल लोकांनी चांगलं म्हणावं, प्रसिद्ध झाल्याची ही हाव जी आहे ना, ही मरणं म्हणजे फार कठीण आहे. काय सांगावं आपल्याला, नाही. म्हणून वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती. अनल म्हणजे अग्नी, इंद्रिय पेटवली आहे, इंद्रिय जाळायची आहे, आणि त्यामधून जे निर्माण होईल वैराग्य, विषय द्रव्यांची आहुती देऊन या जगात जे आहे ती आहुती त्यात दिली. म्हणजे याचा अर्थ असा साध्या भाषेमध्ये की या माणसाला इंद्रियानी जे भोगायचे त्याची पूर्ण निराशा झाली. आशा म्हणजे ही निराशा नव्हे, नको नको खाणं पिणं उठणं बसणं, त्याच्या उलट परंपरा आहे. बघा तुम्ही एखाद्या कापडाच्या दुकानाकडे जा, काय नवीन नवीन तऱ्हा लावतात, आणि एखाद्या पहिला 5-50 जोडी असू दे, हे डिझाईन बरं आहे नाही. म्हणजे मी बाईची काही निंदा करीत नाही, माणूस इंद्रियाच्या किती अधीन असतो ते बघा. अहो मला माहिती नव्हतं, आमच्या विद्यार्थिनी असायच्या ना, ब्लाऊजचा रंग तोच साडीचा रंग, तोच चपलेचा रंग. बरं मी म्हटलं अरे हे, अहो नाही सर म्हणले एक राहिलं, शरीराचा रंग सुद्धा मिसायला पाहिजे. म्हणजे बाई काळी असली तर गप्प बसली, जास्त बोलली नाही. पण म्हणजे बघा किती मनुष्य इंद्रियांची याला आहे, नाही का. किती जसं म्हणजे सगळं बाहेरचं ना, इंद्रियांच्या अधीन असलेलं ना, किती हे असेल. हे सगळं जाळलं पाहिजे. इंद्रिया नळी प्रदीप्ती ऐकून ठेवावं आपण. काय होईल शिक्षण नाही का, आज काय आहे नाही का. पण बघा हे त्याचे हे आहे. मग वज्रासन तेची उर्वी शोधून आधार मुद्रा भरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. कल्पना अशी केली आहे त्यांनी, रूपक आहे की यज्ञ करताना यज्ञाची वेदी जी असते त्याला ऑल्टर म्हणतात. सगळे धर्म यज्ञातून निर्माण झाले, आणि अजून सुद्धा ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या चर्च मध्ये ऑल्टर असते. ऑल्टर म्हणजे वेदी, तिथे काही यज्ञ नसतो पण तो असतो, पण त्याचं मूळच आहे. म्हणून यज्ञ संस्थेचा इतिहास कळल्याशिवाय धर्मशास्त्र कळणार नाही माणसाला. भारतामध्ये अजून आहे की ते तेव्हा ते काय म्हणाले, यज्ञाची वेदी जी तुम्ही करता ती जागा पवित्र करावी लागते, पण त्या ठिकाणी होत नाही. त्याला ती पवित्र करावी लागते, त्याला व्रतस्थ राहावं लागतं, आणि त्याच्यावर मांडव बांधतात. तर हा जो यज्ञ आहे आधी यज्ञ, याचा मांडव कोणचा, शरीर हा त्याचा यज्ञ मांडव आहे. ज्ञानेश्वर महाराजची कल्पना बघा, शरीरात ते व्हायचं आहे ना,
तेव्हा शरीर पाहिजे. तो कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे ना. मांडवतो नाही का, शिंदीच्या फांद्या घातल्या तर चालेल का? नाही म्हणे आंब्याचे आराम घ्यायला त्याचे आहेत काहीतरी. मग वज्रासन घालायला पाहिजे. वज्रासन म्हणजे असं आहे, हे काही अनुभवातच आहे म्हणून सांगतो आपल्याला, की माणसाचं शरीर काय आहे कोणा ठेवू, पण माणसाचं शरीर जेव्हा बनवलं तेव्हा शिवण आहे तिथे. माणसाचं गुदद्वार आणि लघवीचं द्वार याच्यामध्ये शिवण असते. स्त्री काय पुरुष काय, त्या शिवणीमध्ये टाच दाबायची बर का. डावी टाच त्या शिवणीमध्ये दाबायची, त्याच्यावर उजवी टाच ठेवायची आणि खालच्या टाचेवर शरीर तोलायचं. याला सिद्धासन असं म्हणतात, त्याला वज्रासन म्हटलेलं आहे, याला मूळ बंध असं सुद्धा म्हणतात. याचा 3 फायदे जबरदस्त आहेत. पहिला फायदा असेल तर कामवासना क्षीण होते. किंबहुना ज्याचं लग्न झालेलं आहे, तरुण आहे, त्याने ते करू नये, फार थोडं करावं, नाही तर कामवासना लटकी पडेल. बरं, अतिशय मोठा भाग. सिद्धासनावर 15 मिनिटं अर्धा तास जो बसू शकतो ना, त्या माणसाची कामवासना कमीच झाली पाहिजे, शंका पहिले. दुसरं, त्यातला जो अपान आहे तो वर जातो, कोणला जातो. अपान म्हणजे खाली जाणं नाही का, तेव्हा अपान वायू कोणला जातो आणि तो कोणला म्हणजे वरून जे प्रेशर आहे हातच्या खाली ते दाबलं जाऊन कुंडलिनी जागृत होते. ह्या 2 गोष्टी अगदी अनुभवाच्या. बरोबर, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, एक ग्रस्त हठयोग करतात, त्यांनी असं सांगितलं आणि ते बरोबर आहे की अपान ज्या वेळेला वर जाऊ लागतो त्यावेळेला त्याला इतके आवेग येतो, आवेग की आता गुदद्वार फाटतं की काय असं वाटतं, असे त्यांचे शब्द आहेत. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे पुष्कळ रोगामध्ये वात सरला नाही तर मनुष्याला बरं वाटत नाही, ते लक्षण आहे. तेव्हा अपान असेल. आणि तिसरी गोष्ट वज्रासनाची असेल तर माणसाच्या मनावर काहीतरी परिणाम होतो. का होत सांगता येत नाही, पण तो मनुष्य थोडा शांत होतो, उच्छृंखलता त्याची कमी होते. त्याला मूल बंध असं म्हटलेलं आहे. बंध म्हणजे शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या ताब्यात ठेवून याला बंध म्हटलेला आहे. बंध 3 आहे. हा मूल बंध, त्याला वज्रासन म्हटले. त्याला वज्रासन म्हणतात. याच्यातच ते आसन फार जबर आहे बरं का. आणि वानप्रस्थाला या आसनाचं अतिशय महत्व सांगितलंय. कारण वानप्रस्थ म्हणजे संन्यासाची पूर्वावस्था, म्हणजे मग नवरा बायको असून सुद्धा त्यांचा संबंध नाही. आणि हे याला फार अवश्य आहे. कशाला? परमार्थाला. अहो, नाथांनी भागवतामध्ये एक शब्द घातलेला आहे, शब्द प्रयोग केलेला आहे. अगदी नवरा बायको तरुण जरी असते तरी ऋतुकाळी गमन नेम असत. ठरलेले बाई त्यांचं मत असं आहे नाथांचं की माणूस हा पशुपेक्षाही नाही कामवासनेच्या बाबतीत. तो फक्त ऋतुकालीच विषय भोगतो, माणसाला त्याची मर्यादा नाही. म्हणून ऋतुकाली गमन नेम असते असं म्हटलेलं आहे. सांगण्याचं हेतू काय आपल्याला, हे बंध 3 आहे. हा वज्रासन, वज्र म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, पर्वत फोडणारं काहीतरी इंद्रियाचं हे आहे शस्त्र, त्याला वज्र म्हणतात. त्याच्यापेक्षा कठीण. पण कामवासना मान 2 फार जबर विकार आहे, काम आणि क्रोध. अरे बाप रे, क्रोधाची गंमत अशी आहे, एक तर की नाही त्याचा अभिमान आहे, मला एक खपत आहे. अरे तू कोण का इतके जगात होऊन गेलेले का, कोण विचारतोय का? तू कोण विचारतोय? पण ते दुसरं काय आहे ते मला राग नाही बुवा असं म्हणत असताना त्याच्या अंगी राग असतो. आपल्याला एक मी हरदाशी गोष्ट सांगितली ना, एक ग्रस्त काशीला जाऊन आले, फार मार्मिक आहे हो गोष्ट बरं का. तर असं काहीतरी आहे ना, तिथे काहीतरी सोडायचं, ते बहुतेक आवडत नाही तोच पदार्थ सोडतात. त्यांनी लाल भोपळा सोडला. आले आणि म्हणले काय बुवा काय झालं, काशीला गेलो तू? म्हणले काय सोडलं? भोपळा सोडला. म्हणले काय सोडलं? म्हणले अहो भोपळा सोडला. बरं का. पुन्हा म्हणाले काशीला तू काय सोडलं बुवा? अहो भोपळा सोडला सांगितलं ना. पुन्हा 2 मिनिटांनी म्हणाले बुवा काय सोडलं? सांगितलं नाही का? म्हणले भोपळा सोडला म्हणून.
असं रागाचं आहे बरं का. राग नाही म्हणताना अरे जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत. बरं, एक चांगले साधक मला भेटले अलीकडे, ते म्हणाले की मला राग येतो. म्हातारा ग्रस्त आहे, फार नामात रंगलेले आहे, मला राग येतो आणि राग आला की हृदयातलं नाम नाहीसं होतो म्हणाले. मी बोलत नाही पण हृदयातलं नाम नाहीसं होतं. म्हणजे किती सूक्ष्म आहे याची कल्पना करा. किंबहुना आक्रोध याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं आहे ना